वेलकम टू माय युट्यूब चॅनल PTK एज्युकेशन. मुलांनो, आज आपल्याला बघायचं आहे बोर्ड पेपर. बोर्डचा काय पेपर मधले जे क्वेश्चन आले आहेत आपल्याला बघायचे आहे. पहिला क्वेश्चन बघा, 4x + 5y = 90 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत काढा. आपल्याला दिला आहे x ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 1 दिली आहे आणि y ची किंमत आपल्याला काढायची आहे. केव्हा पेपर मध्ये आला क्वेश्चन? नोव्हेंबर 20 आणि मार्च 23 मध्ये हा बोर्ड मध्ये आलेला आहे. काय करायचं? समीकरण दिलं आपल्याला. काय करायचं? समीकरणामध्ये काय करायचं? x ची व्हॅल्यू किती ठेवायची? 1 ठेवायची. किती ठेवायची? 1 ठेवायची. मग काय करायचं? आधी समीकरणात लिहून घ्यायचं 4x + 5y = 90. x ची व्हॅल्यू किती ठेवायची म्हणते? 1 ठेवायची. म्हणजे 4 गुणिले काय करायचं? 1 प्लस काय करायचं? 5y = 19. 4 × 4 प्लस किती येणार? 5y = 19. कळलं आपण आता? आता हे काय करायचं? 4 ला या साईडने घेऊन बरोबरच्या काय येणार? मग ते प्लसचं काय होणार? मायनस. मग काय होणार? ते 5y बरोबर काय होणार? 19 वजा काय येणार? 4. म्हणजे काय होणार? साइन काय होणार? चेंज होणार. याचाच अर्थ साइन चेंज झाला म्हणजे बघा 5y बरोबर 19 वजा 4 केलं, 19 म्हणून 4 गेले, किती राहिले? 15 राहिले. किती राहिले? 15. आता आपल्याला काढायची कशाची किंमत आहे? y ची किंमत काढायची. मग काय करायचं बघा, y बरोबर या 5 कशामध्ये? y ला गुणाकार मध्ये, याला कशात घेऊन जायचं? भागाकार मध्ये काय करायचं? घेऊन जायचं. म्हणजे डिवाइड करायचं. कशाने? 5 ने याला काय करायचं? डिवाइड करायचं. काय ना 5 × 5 5 × 3 15. याचाच अर्थ y ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. बघा ऑप्शन नंबर बघा कोणता येणार? ते ऑप्शन नंबर बी. हे काय याचं उत्तर आहे. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन दिला, क्वेश्चन नंबर सेकंड. 5 - 7 3 आणि -4 दिला. या निश्चयाची किंमत का? निश्चयाची म्हणजे कशाची? डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. डी ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करायचं? मग बघा तिरपा गुणाकार करायचं. मग डी बरोबर काय करायचं? 5 - 7 3 -4 आपला दिला आहे. मग काय करायचं? तिरपा गुणाकार करायचा. तिरपा म्हणजे काय करायचं? 5 ने -4 ला गुणायचं, -7 ने 3 ला गुणायचं. मग काय बघा 5 गुणिला -4, 5 गुणला काही -4. आता इथे साइन कोणतं द्यायचं? मायनस साइन द्यायचं. आता बघा इथे काय दिलं आहे? -7 -7 ने कशाला गुणायचं? 3 ला गुणायचं. काय येणार बघा? 5 चोक किती होणार? 20 न 5 4 जा 20. आता प्लस मायनस मायनस इथे येणार कोणतं साइन? मायनस साइन. आता इथे बघा मायनस मायनस काय होणार? इथे प्लस होणार. काय होणार? प्लस. 7 त्रिक किती होणार? 21. आता इथे बघा मायनस प्लस काय होणार? मायनस. याचाच अर्थ 20 म्हणून काय करायचे? 21 काय करायचे? मायनस केले. किती आले? 1 आला. किती आला? 1. आता मला सांगा मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 21 आहे की 20 आहे? कोणती आहे? 21 आहे. 21 मध्ये कोणता साइन दिला आहे तुम्हाला? प्लस. मग इथे येणार प्लस. आता +1 बघा इथे एक वेळा ए ची व्हॅल्यू किती आहे? -1 आहे. बी ची व्हॅल्यू काय? -41 आहे. सी ची व्हॅल्यू काय? 41 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे? 1. याचाच अर्थ ऑप्शन उत्तर कोणता आहे? ऑप्शन नंबर डी आहे. कोणता आहे? ऑप्शन नंबर डी. केव्हा आला बघा? दोन्ही सुद्धा क्वेश्चन काय झाले? रिपीट झालेले. पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? क्वेश्चन नंबर 3. हा सुद्धा क्वेश्चन काय झाला? रिपीट झालाय. सप्टेंबर 21 आणि मार्च 22 ला काय झालाय? रिपीट झालेला आहे. 4 ऑप्शन दिले तुम्हाला. ए बरोबर 2/3, बी ची व्हॅल्यू किती आहे? 1.5, सी दिला तुम्हाला 15% आणि डी दिला 0.7. 4 ऑप्शन दिले आपल्या. 4 पैकी एक ऑप्शन काय करायचं? का निवडायचं आपल्याला? की संभाव्यता नाही का असली पाहिजे म्हणते? ती संभाव्यता असू शकणार नाही. आता संभाव्यता बघा लक्ष द्या. संभाव्यता कशा म्हणतात? जिथे डिनॉमिनेटर का असतात? मोठा. डिनॉमिनेटर का असतात? मोठा आणि न्यूमरेटर का असतात? लहान. आता इथे बघा या ऑप्शन मध्ये काय झालं? डिनॉमिनेटर काय? मोठा आहे. न्यूमरेटर काय? लहान. याचा अर्थ ही काय? संभाव्यता. हे काय? संभाव्यता. काय? संभाव्यता याची आहे. असू शकतात 1.5. आता 1.5 म्हणजे याचा अर्थ काय होते? 1.5 म्हणजे 15/10 किती? 10. 15/10. याचा अर्थ काय होईल इथे? 15/10 म्हणजे काय? न्यूमरेटर काय इथे? न्यूमरेटर मोठा आणि डिनॉमिनेटर काय? लहान आहे. आता म्हणून जायचं. आता आपलं सी ऑप्शन बघायचं. सी म्हणजे काय? 15%. 15% म्हणजे 15/10 किती? 100. 15/100. आता न्यूमरेटर काय? लहान. डिनॉमिनेटर काय? मोठा आहे. याचा अर्थ हे सुद्धा काय? संभाव्यता याची सुद्धा निघू शकते, याची सुद्धा निघू शकते. आणि ऑप्शन नंबर डी बघा 0.7 आहे. 0.7 म्हणजे 7/10 किती? 10. 7/10. इथे काय बघा? इथे सुद्धा काय नाही? डिनॉमिनेटर काय? मोठा आहे. न्यूमरेटर काय? लहान आहे. बघा एकच ऑप्शन बघा. हा इथे काय?
न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर काय लहान आहे. याचा अर्थ तुमचा ऑप्शन नंबर कोणता राहणार आहे, बी असणार आहे. कोणता असणार आहे, ऑप्शन नंबर बी तुमचं काय उत्तर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर बघा चौथा. काय दिला तुम्हाला, जर पीए ची व्हॅल्यू किती आहे, किती दिला तुम्हाला 1/5, एन ए किती दिला तुम्हाला 2, आणि का काढायचं आपल्याला एन एस काढायचं. पीए म्हणजे काय, संभाव्यता. कशाची, ए ची आपल्या संभाव्यता दिलेली आहे, किती दिला 1/5. त्यावरून काय करायचं आपल्याला, एन एस ची व्हॅल्यू काढायची. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला कसा आहे पीए चा बघा, पीए बरोबर काय, पीए बरोबर काय, पीए बरोबर काय, एन ए काय, एन ए भागेला काय इथे एन एस, एन ए भागेला एन एस. फॉर्म्युला पाठांतर करून ठेवायचा. आता पीए ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 1/5. किती दिल्या, 1/5 दिली आपल्याला. आणि एन ए ची व्हॅल्यू दिली का आपल्याला, दिली किती आहे 2 दिले, आणि एन एस आपल्याला काढायचं आहे. एन एस आपल्याला काढायचं. काय करून घ्यायचं मग बघा, एक तिरपा गुणाकार करायचा. काय करायचा, तिरपा. एन एस बरोबर काय, 5 गुणिला 10. 5 गुणिला किती, 2, सॉरी किती येणार 2. एन एस बरोबर काय येणार, 5 गुणे किती होणार 10. याचा अर्थ कोणता ऑप्शन असणार आपला, ऑप्शन नंबर ए. आपलं उत्तर कोणतं असणार, ऑप्शन नंबर ए असणार आहे. तर 7x + 3y बरोबर 15 आणि 3x + 7y बरोबर 25 असेल तर x - y ची किंमत काय. आता बघा इथे काय म्हणते, काढायचं काय इथे x - y. काय करायचं इथे x - y ची आपल्याला किंमत काढायची. मग काय करायचं, समीकरण 1 आहे, समीकरण 2 आपल्याला दिलं आहे. काय करायचं, समीकरण 1 म्हणून समीकरण 2 काय करायचं, वजा. का बरं वजा करायचं, इथे साइन कोणता आहे, मायनस दिला. x - y असेल तर काय करायचं, वजा करायचं. समजा इथे x + y असेल तर काय करायचं, मग दोघांची काय करायची, बेरीज करायची. काय करायची, बेरीज. मग आता इथे काय करायचं आपल्याला, यांचे मायनस करायचं. मग मायनस कसं येईल बघा, 7x + 3y बरोबर 15 आणि काय येणार ते 3x + 7y बरोबर काय 25. यांची काय करायची, वजाबाकी करायची. इथे येणार साइन कोणतं, मायनस. कोणतं येणार, मायनस. इथे प्लस प्लस मायनस, प्लस प्लस मायनस, प्लस प्लस, इथे येणार मायनस. बघा आता 7 म्हणून 3 गेले किती राहिले 4. इथे येणार 4x. आता प्लस आणि इथे काय मायनस दिला. आता बघायचं 3y म्हणून 7y गेले किती राहिले 4y. किती राहिले 4y. बट बघा इथे साइन कोणता, इथे 7 समोर साइन कोणता आहे, 7 समोर साइन कोणता आहे, मायनस. याचा इथे येणार मायनस. का कोणतं साइन येणार, मायनसचं काय येणार इथे साइन येणार. कोणतं, मायनस. बरोबर. आता बघा इथे 15 मधून किती मायनस करायचे आपल्याला, 25 का करायचे, मायनस करायचे आहे. बघा 15 मधून 25 मायनस करायचे आहे. आणि बघा इथे साइन कोणता आहे, 25 समोर मायनसचा, म्हणजे कशामध्ये इथे मायनस मध्ये येणार. इथे येणार मायनस. 15 मधून 25 गेले किती राहिले 10. किती राहिले 10 राहिले. आता बघा इथे दोघांमध्ये बघा 4x मायनस काय, इथे 4y. 4x मायनस काय 4y बरोबर काय आलं आपलं -10 आलं. दोघांमध्ये काय सारखं काय, इथे 4. मग 4 का करायचे, कॉमन काढून घ्यायचे. मग काय 4 काढले आपण कॉमन. आता इथे काय राहिलं, x - y बरोबर काय राहिलं -10. काय राहिलं -10. आता कशाची किंमत काढायची आपल्याला, x - y ची आपल्याला काय करायची, किंमत करायची. मग 4 कशाला, याला काय मल्टिप्लाय मध्ये, याला घेऊन याचं डिवाइड मध्ये. मग काय येणार बघा, x - y बरोबर काय येणार -10 भागेला काय येणार 4. -10 भागेला 4 आहे का ऑप्शन मध्ये, नाही आहे. येणार आहे का. आता काय करायचं, याला सुद्धा काय कशाने दोन्ही भागायचं, दोघाला सुद्धा. 2 दुणे 4 आणि 2 पंचे 10. म्हणजे काय आला आपला आन्सर, -5 भागेला 2. आता ऑप्शन मध्ये बघा -5 भागेला 2 कुठे दिसते, ऑप्शन नंबर डी. म्हणजे आपलं काय हे उत्तर आहे, आपलं काय उत्तर आहे. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 6. बघा काय दिलं आहे तुम्हाला, x + 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y ची किंमत किती दिली आपल्याला, 1 दिली. किती 1 असताना x ची किंमत करा. आता इथे बघा अशाच प्रकारचा आपण एक क्वेश्चन बघितला होता. त्यामध्ये x ची किंमत दिली होती 1, y ची किंमत काढायची होती. आता इथे काय दिलं आहे तुम्हाला, y ची किंमत किती दिली आहे, 1 दिली आहे. x ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग काय करायचं, समीकरण बघा कोणता आहे, x + 2y बरोबर 4. यामध्ये काय करायचं, y ची किंमत किती ठेवायची आपल्याला, 1 ठेवायची. बघा y कुठे दिसते बघा, y x + 2 * आता y ची किंमत किती ठेवायची म्हणते 1. इथे 1 दिला बरोबर किती 4. मग काय येणार बघा, x + 2 गुणला 2 ने 1 ला गुणला किती राहिले 2 राहिले बरोबर. किती राहिले ते 4. आता हा बघा कशाची किंमत काढायची आपल्याला, x ची किंमत आपल्याला काढायची आहे. हा कशामध्ये आहे, प्लस मध्ये. आता बरोबरच्या साईडने घेऊन गेलो का, इक्वलच्या त्या साईडने घेऊन गेलो आपण, तर काय होते, साइन काय होते चेंज होते. आता साइन कोणता आहे, प्लस आहे. या साईडने गेला काय होणार, त्याचं साइन काय होणार
चेंज होणार. साईन कोणतं येणार? प्लसचं साईन काय होते? मायनस. काय होणार? मायनस. म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार? 4 मायनस काय होणार? 2. एक्स बरोबर काय येणार? 4 मधून 2 गेले, 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2 राहिले. किती राहिले? 2 राहिले. याचा अर्थ आपलं उत्तर किती आलं? 2 आलं. आता बघा ऑप्शन नंबर 2 कुठे दिसते? ऑप्शन नंबर